पाचोरा तालुक्यातील नांद्रा येथील शेतकरी राहुल देवीदास सूर्यवंशी यांचा गट क्रमांक 278-2-1 शेतात सुमारे 3 एकर क्षेत्रात गहू पिकाची पेरणी केली होती। आता ऐन काढणीला आलेला गहू पिकाचा हातातोंडाशी आलेला घास शॉर्ट सर्किटमुळे संपूर्ण जळून खाक झाल्याने सुमारे 50,000 रुपयाचे नुकसान झाले आहे। काढणीला आलेला गहू हार्वेस्ट मशीन मिळत नसल्यामुळे त्यांची 8 दिवसांपासून गहू काढणीसाठीची लगबग सुरू होती व त्याच लगबगीमध्ये आज वीज वितरणाच्या त्यांच्या शेतातून गेलेल्या लोंबकळलेल्या तारांच्या शॉर्ट सर्किटमुळे 2 एकरच्या जवळपास संपूर्ण गहू जळून खाक झाल्याचे शेतकरी राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले। यावेळी जळालेल्या शेतात वीज वितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता अनिकेत सावळे, लाईनमन सागर पाटील सह इतर कर्मचारी यांनी प्रथमदर्शनी नुकसान पिकाची पाहणी केली व पुढील पंचनामासाठी वीज वितरणाचे वरिष्ठ अधिकारी येणार असल्याचे सांगितले। यावेळी शेतकरी राहुल सूर्यवंशी यांनी सांगितले की त्यांच्या शेतातील तारा डोक्याच्या वर हाताला लागतील अशा स्थितीत बऱ्याच दिवसांपासून आहेत। या संदर्भात वीज वितरण कंपनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेळोवेळी त्या तारांना ताण देऊन वर करण्यासाठी त्यांनी विनंतीवजात सूचना तोंडी दिल्याचे सांगितले, परंतु ऐन उष्णतेच्या दाहकतेमध्ये एक छोटीशी शॉर्ट सर्किटची ठिणगी या शेतकऱ्याचं संपूर्ण स्वप्न जाळण्यास कारणीभूत ठरली। झालेल्या नुकसानीचे योग्य ती रीतसर भरपाई मिळावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे। मी शेतकरी राहुल देवदास पाटील, राहणार नांद्रा। काल अत्यंत दुर्दैवी अशी घटना माझ्या शेतात घडलेली आहे। माझ्या शेतातून MSCBचे वीज वाहक तार गेलेले असताना ते अतिशय हात पुरेल एवढ्या अंतरावर असताना मी MSCBला वारंवार तोंडी सूचना देऊन कळवलं होतं की सदरील तार फोडण्यात यावे, जेणेकरून माझ्या शेतात पिकाचं काही अनपेक्षित घटना घडू नये। त्या कारणाने मी त्यांना सूचना दिलेल्या होत्या, परंतु त्यांनी दुर्लक्ष केलं आणि काल अचानक माझ्या शेतामध्ये मी 2 एकर गहू पेरलेला असताना पेरणीचा आता गहू काढणीवर आलेला होता। त्यानंतर मी मशीनची शोधाशोध माझी 8 दिवसापासून सुरू होती, जेणेकरून माझं उत्पन्न निघेल आणि माझ्या पदरात काही ना काही मिळेल या हेतूने मी लगबग माझी सुरू होती। पण अचानक काल विजेच्या प्रवाहात काहीतरी शॉर्ट सर्किट झाला आणि विजेच्या ठिणग्या माझ्या गहूमध्ये पडल्या, त्यामुळे माझा गहू पूर्ण 2 एकर हा जळून खाक झालेला आहे। या घटनेला मी माननीय वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देखील केलेली होती MSCBवाल्यांकडे, की त्यांचं असं म्हणणं होतं की सदर हे काम आमचं नाही। मग आता हे काम कोणाचं आहे? हे ठेकेदारांचं काम हे का शेतकऱ्यांनी स्वतः करून घ्यावं, हा मोठा प्रश्न आहे। आणि माझं जे झालेलं नुकसान आहे, आज माझा तोंडी आलेली घास पूर्ण गेलेला आहे। रब्बी हंगाम जेणेकरून खरीपमध्ये काही न मिळता रब्बीमध्ये मिळेल या आशेने मी पूर्ण मेहनतीने माझ्या शेतात मी राबलो होतो, रात्रंदिवस एक केलेली होती, परंतु दुर्दैवाने अशी घटना घडली। याला कारणीभूत पुरेपूर महावितरण विभाग आहे आणि संबंधित विभागाला मी काल त्यांना नोटीस देऊन बजावलं, लेखी तक्रार देखील केलेली आहे। त्यांनी येऊन पंचनामा देखील केला काल शेतात। माझी वरिष्ठांकडे एवढीच मागणी आहे की सदरील माझं जे झालेलं नुकसान आहे ते मला त्वरित आपल्या स्तरावरून सखोल चौकशी करून मला देण्यात यावे, एवढीच अपेक्षा मी त्यांच्याकडे करत असतो। कितीचं नुकसान झालं आहे तुमचं? जवळजवळ माझ्या शेतात मी गहू पेरलेला असताना मला 80,000 ते 90,000 रुपये खर्च आलेला आहे। तर माझं कमीत कमी 50-60 हजार रुपयाचं नुकसान झालेलं आहे। अर्धा गहू मी कसा तरी पाण्याचा टँकर भरून तिथं विझवण्याचं काम केलेलं आहे। सदरील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी माझं मदत केलेली असताना तिथं पाण्याचा टँकर आणला आणि बाकी गहू हा पाण्याने विझवण्यात आला, जेणेकरून मला थोडंफार तरी त्याच्यातून उत्पन्न मिळेल। परंतु एकंदरीत माझं नुकसान बघता 50,000 ते 60,000 रुपयाचं नुकसान माझं झालेलं आहे। त्या ठिकाणी माझी वरिष्ठांकडे एकच विनंती आहे की मला तात्काळ न्याय द्यावा आणि माझे जे झालेलं नुकसान आहे ते मला भरून मिळावं।